हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रूममध्ये ईश्वरी आलेली असते आणि सगळीकडेच खूप जास्त पसारा असतो. हा इतका पसारा बघून ईश्वरी चकित पडते आणि ती आता अर्णवला विचारते सुद्धा, अर्णव सर हे सगळं काय आहे? त्यावर अर्णव तिला सांगत असतो की त्याला जी फाईल हवी आहे ना ती भेटत नाही आहे आणि ती खूप जास्त इमर्जन्सी आहे. त्यावर ईश्वरीसुद्धा त्याला म्हणत असते की काय आहे, कोणतं आहे काय ते मला सांगा ना, मी तुम्हाला देते शोधून. पण आता ईश्वरीचं अर्णव ऐकायला तयार नसतो. तो म्हणत असतो की मी माझ्या पद्धतीने माझं बघू शकतो आणि तो आत्ता पूर्ण सगळ्या कपाडातल्या फाईल्स इकडे तिकडे अस्ताव्यस्त करून ठेवतो. मग ईश्वरीला आता या सगळ्या गोष्टीचं टेन्शन येतं की आता हे सगळं काही आवरायचं आहे. म्हणूनच तर ती आता त्याला मदत करायचा प्रयत्न करत असते. पण त्याच वेळेला मात्र आता तुझ्या मदतीची जराही गरज नकोय असं आता अर्णव सांगतो आणि अर्णवला नेमकी तेव्हाच तिथे आता फाईल सापडते. अर्णवला फाईल सापडल्याबरोबर आता अर्णव म्हणत असतो की हेच, आणि त्याचसोबत ना एक छोटीशी अशी डायरीही असते. त्याच डायरीमध्ये बहुधा काहीतरी गुपितं लपलेली होती अर्णवची, म्हणून अर्णव ना आता ती डायरी शोधत होता. पण आता ईश्वरीला संशय येतो की नक्की यामध्ये आहे तरी काय, कारण अर्णव या सगळ्याचा शोध घेत होता. ईश्वरी आता अर्णवला विचारत सुद्धा असते की काय आहे अर्णव सर, सांगा ना यात. पण अर्णव आता ईश्वरीला काही सांगत नसतो, कारण अर्णवला ना आता घाई झालेली असते जायची, कारण अर्णवचा एक क्लायंटही अर्णवला भेटायला येणार असतो आणि त्याचसोबत ना अर्णवची बरीच कामं पेंडिंग असतात. तेवढ्यातच अर्णवला किरण नावाच्या एका व्यक्तीचा फोन आलेला असतो. आता ती स्त्री आहे की पुरुष देव जाणे, परंतु आता त्याला कॉल आलेला असतो आणि म्हणूनच तो फोनवर एकदम हसून हसून बोलत असतो. पण नेमका हा कोणाशी बोलतो हे जाणून घेणारी ईश्वरी कान टवकारून अर्णवच्या जवळ जाते आणि अर्णवला आता कळून चुकलेलं असतं की ही आपलं बोलणं ऐकायचा प्रयत्न करते आणि म्हणूनच ना अर्णव मुद्दामून या साईडून तिकडे जातो आणि त्यावर इथे असणारी ईश्वरी तर चकित होते. ईश्वरी विचार करते की हे अर्णव सर कुठे गेले. अर्णव म्हणतो काय चाललंय तुझं, मिस इंदौर जरा समजेल का. त्यावर ईश्वरी म्हणते की कुठे काय, काहीच नाही. आणि त्याच वेळेला आता अर्णव म्हणत असतो की चल मी निघतो, माझी खूप जास्त कामं पेंडिंग आहेत आणि तसंही मामाही बँकेत गेलाय, मला बरीच कामं करायची आहेत, मला जावं लागेल. असं देखील आता इकडे असणारा अर्णव हा ईश्वरीला बोलत असतो. ईश्वरी म्हणते अच्छा तुम्हाला जावं लागणार आहे का, नाही थांबता येणार आहे का. अर्णव म्हणतो अगं इतकी सगळी कामं बाकी आहेत म्हणतोय, मग मला जावंच लागणार आहे ना, मला काही घरातून कामं होणार नाही आहेत, त्यामुळे मी निघतो असं देखील आता तो म्हणू लागतो. आणि त्याच वेळेला पुन्हा एकदा त्याचं फोनवर बोलणं सुरूच असतं आणि त्यामुळेच ना आता ईश्वरी मात्र चकित झालेली असते आणि ती विचार करत असते की ह्यांचं काय चाललंय, कोण असेल ही किरण, असा विचार ना आता त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. त्याच वेळेला आता ईश्वरीचं बरोबर अर्णवकडे लक्ष असतं. अर्णवच्या हातामध्ये असणारी ती डायरी आणि या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्याचा विचार ती करत असते आणि या डायरीमध्ये एवढं आहे तरी काय, काय लपवता येते हा विचार डोक्यामध्ये तिच्या सुरू असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं जो स्क्रॅप डीलर असतो ना त्याला भेटायला आता वल्लरी गेलेली असते आणि त्याला ती पैसे देते. ती सांगत असते की लवकरात लवकर ना मला काही झालं तरीसुद्धा मी सांगितलेली वस्तू शोधून द्या, कारण मला ती हवी आहे आणि त्याचसाठी मी कितीही पैसे मोजायला तयार आहेत. याआधीही मी तुम्हाला सांगितलं होतं, पण तुम्ही आता माझी मदत करा काही झालं तरीसुद्धा. आणि त्याच वेळेला आता तो म्हणत असतो की ठीक आहे, एवढूशा कामाचे जर मला एवढे पैसे मिळणार असतील ना तर काहीच हरकत नाही, मी करायला तयार आहे. मग काय करायचं आहे ते सांगा, मला लवकरात लवकर तो बॉक्स जो आहे तो शोधून द्या, मी तुम्हाला अजून पैसे देते. असं देखील आता वल्लरी जी आहे ती मात्र त्या माणसाला म्हणते. त्यावर वल्लरीला तो माणूस म्हणतो एवढूशा बॉक्सचे एवढे जर पैसे मिळणार असतील ना तर मी करायला तयार आहे, मी शोधाशोध करतो असं देखील आता तो सांगू लागतो. आणि त्यामुळेच ना आता मात्र वल्लरी खूप जास्त खुश असते, कारण त्या माणसाने सांगितलेलं असतं की टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला हे शोधून देतो. त्यामुळे वल्लरी आता हवेत गेलेली असते. दुसरीकडे आता खरं तर ना अर्णवचं बोलणं ऐकून येऊ नये म्हणून ईश्वरीला अर्णवने कॉफी आणायला पाठवलेलं असतं आणि त्याच वेळेला आता ईश्वरी अर्णवसाठी कॉफी घेऊन येते. ईश्वरीने ती कॉफी बनवताना सुद्धा तिचं लक्ष नसतं, म्हणूनच ती कॉफी खूपच कडू लागत असते. अर्णव जेव्हा ती कॉफी पितो ना तेव्हा मात्र आता अर्णवला ती कॉफी पिवतही नसते, कारण ती इतकी कडू असते. अर्णव म्हणतो की हे काय, इतकी कडू कॉफी कशी काय बनवली आहेस, काय घातलीस काय ह्याच्यात. अहो तुम्हाला तर त्याच्यामध्ये शुगर लागत नाही, मग ती कडूच होणार ना, नुसती
कॉफी असेल तर. पण रोज तर बनवताना व्यवस्थित असते, मग आज काय? मग कुठे लक्ष होतं? ते काय ना, मला नंदूचा कॉल आला होता. नंदू? कोण नंदू? तो मित्र नाही का माझा, मी म्हटलं होतं सिद्धू, त्याच्यासोबत आहे ना मी फोनवर बोलत होते आणि त्याच तंद्रीमध्ये ना मी ही कॉफी बनवली, त्यामुळे ती कॉफी खराब झाली. मी सिद्धूला ना प्रेमाने नंदूही म्हणते. असं देखील आता इकडे असणारी मुद्दामूनच ना तरी जलस करण्यासाठी अर्णवला बोलत असते, पण अर्णवला याचा काही फरक पडत नसतो. अर्णव म्हणतो की ठीक आहे, मग एक काम कर, ही जी कॉफी आहेस ना त्या सिद्धूलाच नेऊन दे, माझ्यासाठी नको आणूस. आणि असं बोलूनच ना तो ती कॉफी तिच्या हातात देऊन टाकतो. मात्र आता पुन्हा एकदा ईश्वरी चकित होते आणि ईश्वरी आता अर्णवकडे पाहत असते. अर्णवला म्हणत असते की काय हो अर्णव सर, असं करताय, असं का करताय हो तुम्ही? आणि त्याच वेळेला काय झाले का, या फाईलमध्ये काही आहे का, सांगा ना. मग आता अर्णव ईश्वरीला त्या फाईलमध्ये काय आहे हे सगळं काही सांगतच नसतो, म्हणून ना ईश्वरीचा नुसता जीव वर खाली होत असतो. कारण तिला असं वाटत असतं की आपण आता ह्याची बायको आहे म्हटल्यावर याने बऱ्याच गोष्टी आपल्यासोबत शेअर करायला हव्या. त्या डायरीमध्ये काय आहे आणि या सगळ्या गोष्टीसुद्धा आता अर्णव या सगळ्या गोष्टी शेअर करत नसतो ना, म्हणूनच ईश्वरीला राग येत असतो. अर्णव कामाचं निमित्त आहे असं सांगून तर आता घराच्या बाहेर पडतो. पण ही ईश्वरी, हिचं मन कुठे थाऱ्यावर लागते. तिला आता कळलेलं असतं की किरण नावाची कोणतीतरी मुलगी आहे, त्यांच्यासोबत ही फोनवर बोलतायत. पण नेमकी ही कोण आहे किरण, याचा शोध तर आपल्याला आता घ्यायलाच हवा. असा विचार करूनच ना ती स्वतःला त्रास करून घेत असते. डोकं काहीच काम करत नसतं, भंजायल्यासारखी करत असते. दुसरीकडे मात्र आता राकेश इथे अड्ड्यावर गेलेला असतो आणि तिथे जाऊन ना तो आता पत्ते खेळत असतो आणि त्याच वेळेला त्याला चांगले पत्ते लागत असतात. म्हणूनच त्याला असं वाटत असतं की चला फायनली आपण चांगलेच डाव जिंकतोय आणि हेच तर डाव आपण जिंकायला हवेत, तेव्हाच तर आपल्याला चांगला पैसा येईल. असे 10,000चे 50,000, 50,000चे लाख, लाखाचे 2 लाख असेच मी आता करणार आहे. मग तर मला कोणाचं टेन्शन नाही. एकदा का पैसे आले ना की त्या बॉसच्या तोंडावर फेकून मारणार आहे, असं देखील आता राकेश एकटाच बडबड करत बोलत असतो. कारण त्याला ना आता सगळे पत्ते जे आहेत ते चांगले आलेले असतात आणि त्यामुळे ना त्याच्या डोक्यात हवा घुसलेली असते. एकदा का पत्ता चांगला आला की या माणसाच्या डोक्यात हवा घुसलीच म्हणून समजा. काय गरज आहे एवढी डोक्यामध्ये हवा घुसवून घ्यायची? खरंच ना, कारण ना आता त्याला फोनही येत असतात, पण तो फोनही उचलत नसतो. तर दादाचे फोन येत असतात, पण तो दादाचे फोन इग्नोर करतो आणि ते फोन इग्नोर करणं त्याला खूप जास्त महागात पडणार असतं, हे त्यालाही त्याचं कळत नसतं. कारण आहे ना आता जेव्हा या सगळ्याचा तपास घेत असतात नाही लोक च्या बाहेर येऊन पोचलेले असतात आणि इकडे तिकडे बघत असतात. कारण त्यांना ना आता काही झालं तरी आतमध्ये तर जायचंच आहे. कारण त्यांना आता खूप जास्त संताप आलेला होता. राकेश त्यांचा कॉल रिसीव करत नव्हता, म्हणूनच आता ते खूप जास्त पॅनिक झालेले होते आणि ते आता म्हणत असतात की ह्याला असं करणार नाही, ह्याला आता दाखवतोच. आतमध्ये गेल्याशिवाय ना याची आपल्याला चामडी सोलता येणार नाही आणि म्हणूनच दोघंही जण आतमध्ये जायचं ठरवतात. इकडे ईश्वरी आणि अंजली दोघी गप्पा मारत असतात. तर त्याच वेळेला ईश्वरी विचार करते की अंजलीला त्या किरणबद्दल माहिती असेल, म्हणूनच ती किरणबद्दल विचारत असताना म्हणत असते की तुम्हाला काही माहिती आहे का? हो हो, किरणबद्दल का? अगं आम्ही ना इंदोरला राहायचो ना, तेव्हा आमच्या बाजूच्या वाड्यात ना ती किरण राहायची. ती ना खरं तर ना आपल्या चिंटूची ना खूप चांगली अशी बेस्ट फ्रेंड होती. एवढे बावलीसारखी दिसायची ना, तिचे निळे डोळे, गुलाबी गाल आणि मस्तच दिसायची. अगदी बावलीलाही लाजवेलला इतकी छान सुंदर दिसायची बघती. असं देखील आता ती बोलत असते आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ईश्वरीला कळतात ना, तेव्हा ईश्वरी चकितच होते. कारण आता ईश्वरीला कळत नसतं की काय करावं ते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की बोलत असतानाच नेमका दारावर तो दादा आलेला असतो, ज्याला आता पैसे हवे असतात आणि तुमचे मिस्टर हवे आहेत का ते, म्हणजे वकील साहेबांकडे थोडं काम होतं असं आता तो दादा बोलत असतो. नाही ते नाही आहे, तुम्ही या ना बसा, असं अंजली बोलते. पण आहे ना ईश्वरीला बरोबर या राकेशचे धंदे माहिती असतात ना, त्यामुळेच ना ती इकडे तिकडे पाहत असते आणि तर आता तिच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणूनच ती आता विचार करते की या माणसांपासून आपल्याला अंजलीताईंना लांब ठेवायला लागेल. कारण अंजलीने तर त्या माणसांना घरात बसवून घेतलेलं असतं, पण ती माणसं घरात घेण्याच्या सुद्धा लायकीची नसतात. कारण ती गुंड असतात आणि ती वसुली करण्यासाठी खास करून आलेली असतात. पण या गोष्टी थोडी ना माहिती, त्या गोष्टी तिला काही माहिती नसतात. म्हणूनच ती सुद्धा आता त्यांच्यासोबत तिथेच बसते.
बसलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी अंजलीला म्हणत असते की ताई, आपण जरा यांच्या चहा पाण्याचं बघूया का, जरा येता का, असं बोलूनच ना ईश्वरी बहाणा करून तिला आता आतमध्ये घेऊन जायचा प्रयत्न करत असते. आणि जेव्हा आता ती आतमध्ये घेऊन जाते ना, तेव्हा मात्र आता लगेच दोघीही जणी आतमध्ये जातात. तर ईश्वरी, काय झालं गं, असं का मला बोलवलंच आतमध्ये, असं देखील आता अंजली विचारत असते. अंजलीला ईश्वरी सांगते की ताई, तुम्ही बघितलं का ती माणसं कशी होती ते. दुसरीकडे आता एकावर एक पत्ते लागत असतात, त्यामुळे राकेश खुश असतो. पण राकेशनं ऐनवेळेला मोठ्या संकटात सापडतो. म्हणजे जे काही पत्ते लागून तो जिंकणार आहे डाव असं वाटत असतं ना, त्यामुळे त्याने जास्तीची रक्कम टाकलेली असते आणि त्यामुळे तोच डाव नेमका तो हरतो आणि समोरच्या व्यक्तीला आता ते सगळे पैसेच मिळालेले असतात. आता राकेश म्हणत असतो की डाव तर पूर्णपणे पलटीत झाला. त्याने विचारही केला नव्हता की या सगळ्या गोष्टी अशा घडतील. पण आता समोरच्या व्यक्तीने एवढा मोठा आता पत्ता बाहेर काढलेला असतो ना, की त्यामुळे आता राकेशची पूर्णपणे बोलतीच बंद होते. राकेशकडे जो काही पैसा असतो ना, तो सुद्धा आता त्याच्या हातात ना गेलेला असतो आणि त्यामुळेच ना आता त्याचं डोकं काम करायचं बंद पडतं. कारण त्याने पैसे सगळे गायब केलेले असतात. एकीकडे दारू पित असतो, दुसरीकडे पत्ते. हा खेळ त्याचा रंगलेला असतो आणि त्याच्या फोनवर ना का त्या दादाचा कॉलही येत असतो. पण तो दादाचा कॉल रिसीव बिलकुलही करत नाही आणि त्यामुळेच ना हा सगळा गोंधळ आता उडून गेलेला असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी होत असतात ना, तेव्हा मात्र आता इकडे मुद्दामूनच ना तो दादा ठरवतो की आता हा असा ऐकणार नाही, ह्याला ना तेव्हाच विश्वास बसेल जेव्हा आपण ह्याला हे फोटोज पाठवू. आणि म्हणूनच ना आता ते जेव्हा घरात बसलेले असतात ना, तेव्हा एक फोटो काढतात आणि लगेच राकेशला सेंड करतात. राकेश म्हणतो की काय फालतूगिरी, कोण आलंय मध्येच आता पनवतीगिरी करायला. आणि असं बोलून जेव्हा तो मोबाईल हातात घेतो ना, तेव्हा मात्र आता त्या मोबाईलवरचा मेसेज बघून त्याला धक्का बसतो. कारण त्या दादानं आता घरचा फोटो पाठवलेला असतो. दादा आता त्याच्या बॉसला फोन करतो आणि सांगू लागतो की नाही ना, अजूनही तो सापडला नाही आहे, तो घरातही नाही आहे, तो जिथे कुठे भेटेल ना त्याला घ्या, उचला आणि इथे आणा, त्याला आता असा झोडून काढायचा आहे ना, त्याला आता आपण सोडत नसतो, असं देखील आता ते म्हणत असतात. आणि त्याच वेळेला इकडे अंजली आणि ईश्वरी किचनमध्ये जाऊन बोलत असतात आणि त्याला अंजलीने चहा वगैरे बनवायला सांगितलेली असते. आणि त्याच वेळेला ईश्वरी अंजलीला म्हणत असते की ती माणसं काही चांगली वाटत नव्हती. म्हणजेच ना मला थोडा डाऊट येत होता त्या माणसांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे तिला गुंड माणसं दिसतात, तो वेगळीच दिसतात, म्हणूनच थोडं विचित्र वाटते. म्हणून मी तुम्हाला म्हटलं आतमध्ये या. मग आता ईश्वरीला अंजलीही म्हणते की हो हो, मलाही तसाच डाऊट आला, मलाही लक्षात आलं, थांब मी ना ह्यांना कॉल करते. पण इकडे राकेश फोन उचलेल तर सही ना, कारण राकेशला आता काही सुधरतच नसतं, कारण ऐन संकटात तो आता सापडलेला असतो. त्यामुळे आता इकडे मात्र अंजली त्या सगळ्यांसाठी चहा वगैरे घेऊन आलेली असते. आणि त्याच वेळेला आता ती म्हणत असते की मी ह्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते, पण ह्यांना काही फोन लागत नाही आहे, पण जसा माझ्याशी संपर्क होईल ना त्यांचा, तसा तुमच्याशी मी करून देईन, असं देखील आता ईश्वरीच्या समोरच आता ती गुंडांना सांगू लागते. आणि त्यावेळेला ते गुंड म्हणतात की ठीक आहे, आम्ही येतो. समोरून आता आजी येत असते आणि आजीने दोन्ही गुंडांना जाताना पाहिलेलं असतं. त्यामुळे आजी विचार करते की हे गुंड इथे का आले असतील. आतमध्ये आल्यानंतर आजीला आता ईश्वरी विचारत असते की आता तुम्हाला बरं वाटतंय का. आजी म्हणत असते की हो, मला आता बरं वाटतंय, नका काळजी करू, माझी थोडी थंडी वाजत होती पण आता व्यवस्थित आहे माझी. पण हे दोघं कोण होते, गुंड वाटत होते. नाही हो, ते ना ह्यांना भेटायला आले होते, हे वकील आहेत ना, मग त्याचं काहीतरी काम होतं म्हणे, काहीतरी पैसे अडकलेत आणि ते काढायचेत, म्हणूनच आमच्या ह्यांच्याकडे आले होते. आता अगं हे वकील आहेत म्हटल्यावर आजी, ह्यांच्याकडे अशी माणसं कोणीही येणारच की, आपल्याला कुठे कळतात हे सगळे काही, असं देखील आता इकडे अंजली आजीला सांगत असते. पण आजीला सुद्धा आता या राकेशवर संशय यायला लागलेला असतो, कारण हा कसा आहे आणि काय याचं आहे ना ते बरोबर कळत असतं. आणि मात्र आता अंजली आजीला घेऊन रूममध्ये जायला निघते आणि तेवढ्यातच ना इथे आता ईश्वरी उभी असते. मग ईश्वरी विचार करते की अर्णव सरांना कॉल करून बघू का, म्हणजे अर्णव सर कुठे असतील, काय असतील, त्यांच्याशी जरा बोलायलाच हवं. आणि आधीच तिच्या डोक्यात ना बरेच चक्र फिरत असतात, कारण
आता अर्णववर संशय येत असतो. तिला वाटत असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, म्हणूनच ती कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असते. पण अर्णवचा काही कॉल लागत नसतो. मग ती विचार करते की काय चाललंय नेमकं ह्यांचा फोनही लागत नाही आहे. मग एक काम करते, मी आकाश भाऊजींना फोन करते आणि विचारते, हॅलो आकाश भाऊजी, मला एक सांगा ना, तिथे आहेत का अर्णव सर? त्यांना द्या ना जरा फोन, मला जरा ना त्यांच्याशी बोलायचं होतं. काय? नाही नाही नाही, तुझा काहीतरी समज होत नाही आहे. इथे नाही आला आहे तो आज कामावर, असं देखील आकाशकडनं आता अर्णवला समजतं. कारण घरातून जाताना तर अर्णव बोलून गेला होता की तो कामावर चालला आहे, खूप जास्त कामं पेंडिंग आहेत. मग हे गेलेत कुठे? मला काहीच कळत नाही आहे. काय चाललं आहे काय ह्यांचं? त्या किरणला भेटायला तर गेली नसतील ना, असा विचार ना आता ईश्वरीच्या मनात येतो. ईश्वरी पुन्हा एकदा नाक तोंड मुरडत ईश्वरी अर्णवला कॉल करत असते. परंतु आता अजूनही अर्णवचा कॉल लागत नसतो ना, त्यामुळे आता ईश्वरीला टेन्शन येतं. ईश्वरी म्हणत असते की खरंच ना, कोण मुलगी असेल काय माहिती ही किरण, ज्याच्यामुळे हे इतके माझ्यापासून लांब जात आहेत. खरंच ना, आता ह्याला येऊ दे, मग बघते. तेवढ्यातच ना अर्णव घरी येतो आणि अर्णव जेव्हा घरी येतो तेव्हा आता ईश्वरी अर्णववर धाड 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 सुरू होते. तुम्ही आलात का कामावर ना, कसं वाटलं, काय वाटलं? अर्णव म्हणतो की हो, आज ऑफिसमध्ये खूप कामं होती. मग आता ईश्वरी विचार करते, ऑफिसमध्ये? हा माणूस तर ऑफिसमध्ये गेलाच नव्हतं आणि मला सांगताय ऑफिसमध्ये कामं होती म्हणून. तर बोलूनच आता ईश्वरी पुन्हा एकदा अर्णवकडे पाहत असते. तिला ना आता अर्णववर लई मोठा डाऊट येत असतो. त्यामुळे अर्णवने जे ब्लेझर घातलेलं असतं ना, त्या ब्लेझरला सुद्धा ती परफ्यूमचा स्मेल घेत असते. मग त्यानंतर आता ती विचार करते की हा स्मेलही वेगळा येतोय, नक्की काहीतरी गडबड आहे. पण आता ती विचारायला सुद्धा जाते, काय आज तुम्ही नवीन परफ्यूम लावला होता का? त्यावर अर्णव म्हणतो की मी कधीही माझी आयडेंटिटी चेंज करत नसतो, माझा जो परफ्यूम आहे ना मी तोच वापरत असतो. पण ईश्वरीला त्या परफ्यूमचा स्मेल जरा वेगळाच वाटत असतो. त्यामुळे ईश्वरीने आता विचारलेलं असतं. ईश्वरी आता कपाटात जाऊन तो परफ्यूम काढून बघते आणि त्याचा स्मेल बघते. या स्मेलशी मॅच करत असते. कारण ना तिचं डोकं आता चालेनासं झालेलं असतं, कळतच नसतं की काय करावं. पण आता हा स्मेलही वेगळा येत असतो. त्यामुळे ईश्वरी चकित पडलेली असते. ईश्वरीला काही सुचत नसतं. ईश्वरीच्या डोक्यामध्ये आता फक्त चक्र फिरत असतात. तिला आता एक गोष्ट तर फिक्स झालेली असते आणि तिला मात्र आता एवढंच समजत असतं की काहीतरी गडबड आहे. अर्णव सर माझ्यापासून लपवत आहेत. त्याच वेळेला आता ईश्वरीच्या लक्षात येतं, जसं वर्णन अंजलीने केलेलं होतं ना, अगदी तशाच वर्णन करणारी स्त्री ईश्वरीच्या समोर आता उभी राहते. ईश्वरीला आता हा सगळा भास होत असतो. पण त्यावेळेला आता अर्णवला त्या मुलीच्या जवळ काय आलेला असतो. त्या मुलीला म्हणत असतो, किरण सॉरी, जरा लेट झाला यायला, खरं तर तू माझी वाट बघत होतीस, रागवलीस का? सॉरी सॉरी. त्याचनंतर तो तिला आय लव्ह यूही बोलतो आणि तीही त्याला आय लव्ह यू बोलते आणि त्याच्या जवळ येते. हे सगळं काही चित्र आता ईश्वरीला आठवतं आणि ईश्वरी मात्र आता चकित झालेली असते. ईश्वरी विचार करते की काय या सगळ्या गोष्टी नाही मी सहनच करू शकत नाही. आणि तेवढ्यातच ना ती जोरात ओरडते. तेव्हा बरोबर अर्णव बाथरूममधून बाहेर आलेला असतो आणि तो म्हणतो की काय झालं मिस इंदौर, कशाला ओरडतेस इतकी? त्यावर आता ईश्वरी भानावर येते. ईश्वरी म्हणते की कुठे काय नाही. परंतु आता अर्णवला समजून गेलेलं असतं की काहीतरी आहे, गडबड आहे, पण हीच आपल्याला सांगत नाही आहे. दुसरीकडे आता इकडे बेदम मारलेलं असतं या राकेशला, धड चालताही येत नसतं. त्यात तो दारू प्यायलेला असतो आणि त्याला मारलेलंही असतं आणि त्यामुळेच ना तो आता घरी येतो. घरी ज्या वेळेला येतो तेव्हा आता अंजली हे सगळं बघते. अंजली बोलते, एवढं सगळं तुम्हाला लागलं आहे, किती त्रास होत असेल ना, काय करू गं? अगं लोकांचे पैसे जे आहेत ना ते थकले होते, मग ते काढायला गेलो, पण त्यासाठी मला एवढी मारहाण झाली. खोटं तो सांगतो, तुम्हाला पैसेच हवे आहेत ना, मी मदत करते ना, पण तुम्ही काय इतका मार खाऊन घेता? अगं लोकांसाठी लढावं लागतं, असं देखील आता तो म्हणत असतो. दुसरीकडे ईश्वरी आता अर्णवच्या त्या डायरीचा शोध घेत असते. म्हणूनच ती आता तिजोरीने मुद्दामून चावीही ओपन करतच तिजोरी ओपन करते आणि त्यातले पेपर्स बघत असते. तेवढ्यात नेमकी तिची चोरी ना पकडलेली असते, ती म्हणजे अर्णवने. आता ईश्वरी घाबरते. दुसरीकडे आता सकाळीच पाहायला मिळतं डायनिंग टेबलवर आता मात्र अंजली जी आहे ती राकेशसाठी अर्णवकडे पैसे मागू लागते आणि मला 10 लाख रुपयाची गरज आहे चिंटू, मला जरा पैसे देतोस का, असं म्हणते. कारण आता अंजलीने पैसे मागितलेत म्हटल्यावर अर्णवला समजतं हे सगळं राकेशचं काम आहे. त्यामुळे ईश्वरी आणि अर्णवला आता टेन्शन येतं, अंजलीला नाही कसं म्हणायचं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.